नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या फिजिक्स शिका मराठीत या यूट्यूब चॅनलमध्ये मी विशाल सर आपलं सहर्ष स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन एक सिरीज लॉन्च करतो आहे. त्याच्यामध्ये आपण बोर्डची तयारी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण फिजिक्सचा चॅप्टर नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट आपला आहे रेक्टिफायर. आता या रेक्टिफायरमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. आता हा रेक्टिफायर महत्त्वाचं म्हणजे नेमकं कशासाठी वापरला जातो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. रेक्टिफायर हा एक डिव्हाइस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते डिव्हाइस आपण वापरतो AC सिग्नलचं रूपांतर DC सिग्नलमध्ये करण्यासाठी, बरोबर. परंतु त्याचे दोन टाईप आहेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. आता त्याच्यामधला सुरुवातीला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहणार आहे. बघा, आता हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर पाहायला मिळतो. बघा, या ठिकाणी हा जो जोडलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर आहे, बरोबर. त्याला या ठिकाणी प्रायमरी आहे आणि या ठिकाणी सेकंडरी आहे. त्यानंतर या प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये प्रायमरीला आपण काय केले, बघा, प्रायमरीला आपण इनपुट सिग्नल दिलेत आणि हे कसले सिग्नल आहेत, AC सिग्नल आहेत, बरोबर. आणि सेकंडरीला RLच्या अक्रॉस आपल्याला काय भेटतं, आउटपुट भेटतं. काय भेटतं, आउटपुट. आणि हे जे आउटपुट आहे हे काय असतं, DC असतं, बरोबर. आता हे जे आउटपुट आहे मग DC करण्यासाठी आपण या ट्रान्सफॉर्मरला काय केले तर एक डायोड या ठिकाणी जोडला आहे, बरोबर. आणि याला आपण काय म्हणतो आहे, PN जंक्शन डायोड. तर या रेक्टिफायरचं वर्किंग कसं होतं पहा. सुरुवातीला आपण काय करतो तर या ठिकाणी जे AC सिग्नल दिलेले आहेत तर AC सिग्नल या पद्धतीचे असतात, बरोबर. तर हा आपण कन्सिडर करू शकतो पॉझिटिव्ह हाफ सायकल पार्ट आणि हा आहे निगेटिव्ह हाफ सायकल पार्ट, बरोबर. आता ज्या वेळेला AC सिग्नल तुम्ही सप्लाय करणार आहे तर या ठिकाणी असणारे पॉझिटिव्ह आणि या ठिकाणी असणारे निगेटिव्ह. हे कशासाठी, तर ज्या वेळेला ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेला तर हे पॉझिटिव्ह असणार आणि हे काय असणार, निगेटिव्ह. त्याच्यामुळं सेकंडरीचं हे पॉझिटिव्ह राहणार आणि हे काय राहणार, निगेटिव्ह. आता या ठिकाणी जो हा डायोड जोडलेला आहे तर हा लेफ्ट साईडला जो आहे तो ॲनोड आहे, तो असतो पॉझिटिव्ह. आणि इतर राईट साईडला जो आहे तो काय असतो, कॅथोड, तो असतो निगेटिव्ह, बरोबर. आता जर आपण पाहिलं व्यवस्थितपणे तर हा ट्रान्सफॉर्मरचा जो पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं आलेला तो डायरेक्ट ॲनोडला कनेक्ट आहे, म्हणजे पॉझिटिव्हला कनेक्ट आहे. आणि हा जो निगेटिव्ह आहे तो या ठिकाणी असलेल्या निगेटिव्हला कनेक्ट आहे. त्यामुळं हा जो डायोड होतो तर तो डायोड असतो फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये. आता हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये गेल्यामुळे काय होते तर याच्यामधून सहजासहजी करंट पास होते. काय होते, याच्यामधून सहजासहजी करंट पास होते. आणि हा जो करंट आहे तो बरोबर हा लोड रेझिस्टन्स RLमधून जातो, म्हणून त्याला आपण लोड करंट मानतो, IL, बरोबर. आणि त्यामुळं या लोड रेजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट भेटतं. काय भेटतं, आउटपुट. आणि ते जे आउटपुट आहे ते काय असणार, VO, आउटपुट व्होल्टेज. आणि हे आउटपुट व्होल्टेज ओम्स लॉनुसार काय येतं, IL × RL, बरोबर. आता दुसऱ्या वेळेला काय होतं, दुसऱ्या केसमध्ये तर हा असतो ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह आणि हा काय असतो पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंडरीला हा निगेटिव्ह होणार आणि हा पॉझिटिव्ह होणार. तर हा पॉझिटिव्ह काय होतो, निगेटिव्हला कनेक्ट होतो आणि निगेटिव्हला काय होतो, हा पॉझिटिव्ह कनेक्ट होतो. निगेटिव्ह टर्मिनल बॅटरी इज कनेक्टेड टू P टाईप सेमीकंडक्टर अँड पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी इज कनेक्टेड टू N टाईप सेमीकंडक्टर. देअरफॉर वी कॅन से दॅट दिस डायोड इज सेड टू बी इन रिव्हर्स बायसिंग कंडिशन. आता रिव्हर्स बायसिंगमध्ये आल्यानंतर काय होतं तर या डायोडमधनं काय होत नाही, करंट वाहत नाही. आणि तो करंट न वाहिल्यामुळे इथं आलेला जो करंट जर 0 असेल तर याचा आउटपुट व्होल्टेज पण काय असणार, 0 असणार. म्हणजे याचा सिंपल अर्थ असा आहे की ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुट भेटलं, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला आउटपुट भेटलेलं नाही. त्यामुळं याला आपण काय म्हणतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा फक्त काय करतोय, पॉझिटिव्ह हाफ सायकल आउटपुट देतो, निगेटिव्ह हाफ सायकल आउटपुट देत नाही. हा सिंपल काय आपला हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, थँक्यू.